सगळं जगत एका गोष्टीला घाबरतं. घरामध्ये भांडणं का होतात माहिती? तिचे आणि तिचे. कोणाचे? मी माईक घेऊन येऊ का तिकडं? झोपल्या का काय? जागीत का तुम्ही? तिचे आणि तिचे. सांगा तुम्ही कोणाचे? सोनाचे आणि म्हणजे तुम्ही बी त्यांना पक्के कदरलेले हाय तर तिचे आणि तिचे सारखे भांडणं होतात. सासवाचे आणि सोनाचे का होतात माहिती? प्रेम करणाऱ्या दोघी आणि प्रेमाचा विषय एक. भांडणं नाही करणार तर काय करतील? लग्न झाल्यापासून तो जर सगळा तिला मागू लागला म्हणजे बायकोला, अगं हे दे, अगं ते दे, अगं ते दे, आईचा इगो हर्ट होतो. ती म्हणते 25 वर्षाला लहानाचा मोठा केला, रात्रंदिवस सांभाळला, पण एका दिवसात बायकोनं जिंकला. तिचा इगो हर्ट होतो. मग तिच्या हृदयाला वेदना होतात. लग्न झालं 2 महिने झाले तरी सुद्धा तो सगळं जर आईकडेच मागत असेल, हे दे आई, ते दे आई, ते दे आई, ते दे, ती म्हणते आई 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 आई, मला का आणायची घाई? मग लग्नच करायचं. तसा मुंजा राहिला असता तो पिपळा खालचा विनाशांद्राचा. लग्न झाल्यानंतर दोघी भांडतात. इतके भांडणं विकोपाला जातात, फार विकोपाला जातात. हे पा घर तिथे संसार भांड्याला भांड लागले की आवाज होतोच. विनंती असेल माझी, एकमेकांना ओढून ताडून क्रॉस करण्यापेक्षा आपण स्वतः क्रिएट होणं गरजेचं आहे. घरामध्ये सासू सोना भांडतात आणि त्या भांडणामध्ये त्या बिचारीची अशी आडकी तेच सुपारी होती, त्याचा सँडविच होतो बिचाऱ्याचा. कोणाची बाजू गा? एकीकडून जन्मदाती आणि एकीनं जग दाखवलं आणि एकीनं जग सोडलं आपल्यासाठी. करावं काय त्या बिचारीची? घरात सारे अनुभवीच घडी येतं इथं. तुम्हाला माहिती आहे घरात बीपी शुगर गोळ्या चालू होण्याचं कारणच इथे पा शब्द. एकमेकांना क्रॉस करण्यापेक्षा स्वतः क्रिएट व्हा. ज्या घरामध्ये सगळ्या नवऱ्याला सुनबाई जर मागत असेल तर त्या सासूबाईने बसल्या बसल्या एक शाबासकी स्वतःच्या पाठीवरती द्यावी. शाबास पट्टी. अख्ख्या गावात कोणाची सुनबाईने निघली पण आपली पोरगी, आपली सुनबाई घराची पुरेपूर काळजी घेते. तिच्या हातात तिजोरीच्या चाव्या, किराणा मालाच्या चाव्या देऊन आता मी गावातल्या मंदिरात जाऊन हातात जपमाळ करून हरी हरी करायला. वाजवा टाळ्या, वाजवा, मोकळ्या वाजवा, वाजवा. तुम्हाला शेजारणीचे शब्द तुमचे 1,500 बंद होते, नाही वाजले तर वाजवा. आता 7:30 उकळून मोकळ्या झालेले त्यांना पुन्हा येऊ नाही तर नाही येऊ. जेवढ्यांनी टाळ्या वाजवल्या त्याच्यात जेवढ्या सासा होत्या ना त्यांनी जरा मनावर घ्या माझं वाक्य, मनावर घ्या. घरात जरा भांडणं, कुलूप लावा जरा तोंडाला. बऱ्याचदा सुनालाच नावं ठेव. ती सून अशी आरोपीच्या पिंजऱ्यात जाऊन बसली आणि सासूबाई सगळं करून अशी निर्दोष मुक्तता झाली तिची. प्रत्येक गोष्टीमध्ये सुनालाच त्या आरोपीच्या पिंजऱ्यात घालू जाऊ नका. कधी कधी आपलं बी तोंड धड नसतं ना. पिठापासून मिठापासून तिखटापासून सुनाच्या मनात असं छान वाटत असं ना. आता जेवढ्या सुनबाई येतं त्या म्हणत असत्या खरं बोलल्या ताई, खरं बोलल्या, खरं बोलल्या. खरं बोललं तर सख्या आईला राग येतो. आपल्या बाजूनी बोलन कोण? कुणीच नाही तर बाजू घेणार. खरं बोलावं तर सख्या आईला राग येतो. पिठात मिठात तिखटात चिट ठेवू नका तुम्ही. म्हातारपणात सोनबाईने टायमाला भाकर द्यावी आणि ढासपूस करू नये असं वाटत असेल तर सुनबाईचा राग आला तर कोपरा धरायचा. काय राग काढायचा? माळीवर काढायचा. रामकृष्णारी माझ्या हातात पदरात नाही, तुला असा मुर्दा बसविला असता तुझा पण रामकृष्णारी म्हणा. सोनाच्या नादी लागू नका. वाणी खराब करू नका तुमची म्हातारपणात. टायमाला भाकर आणि टायमाला चहा भेटन. सगळ्या सुनाला फार आनंद वाटला असेल जेवढ्या सुना आहेत. घरात सगळं नवरा जर सासूबाईलाच मागत असेल तर त्या सुनबाईने स्वतःची कॉलर टाईट करावी. घरामध्ये त्या पुरुषाशी माझं लग्न झालं जो घरामध्ये सगळ्यांचा लाडका आहे. आता घरचे जर त्याची एवढी काळजी घेतात तर मला त्याची काळजी विनाकारण करायची काही गरज आहे का? एकमेकांना सांभाळून घ्या. पण नियम कामचा असं होतं इतके तू मैमे तू मैमे, तू अशी तू तशी, तुपलं खानदान असं, तो हा बाप तसा. तो माय बापा लोक जातात तुम्ही. अरे पोरगी जन्माला घालून काय गुन्हा केला तुम्ही? माय बापा लोक जातात. कोणत्या मायबापाने पोरीला हे असं शिक्षण दिलेलं असतं का? असं कोणालाच वाटत नाही पोरीने आपलं नाव तिथं जाऊन बदनाम करावं. रिकामी तुम्ही मायबापाचा उद्धार करीत जाऊ नका. तिला काय बोलायचं तर बोलत जा. हे ऐकताना सगळ्या सासू ऐकता ना तुम्ही, ऐकतात ना तुम्ही. आणि सुना सगळ्या कान खोलची सुना. म्हातारपणामध्ये जर सासूची जर तुम्ही हाल हाल करत असाल तो सोस होणार की नाही एक लोहार की. 5G नेटवर्क आहे आता.
जर जे कर्म तुम्ही तुमच्या सासू सोबत करत असाल तेच कर्म तुम्हाला रिटर्न गिफ्ट म्हणून तुमच्या माहेरी तुमच्या आई सोबत पाहायला भेटन. विठ्ठल तुम्ही ऊसाचा रस पिले का कधी? घाटबोरी बोरी इथं बोरीचे झाडं जास्त असं तर काही नाही ना. तुम्ही ऊसाचा रस पिले का? चरखा पाहिला का तुम्ही? त्याला चाका असते. चाक वरचं चाक म्हणजे सासू, खालचं चाक म्हणजे सून आणि मध्ये घातला जातो हा यालाच हाऊस म्हणतात. नुसता घातला जात नाही असा पिळू 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 जवळ त्याच्या चिवट्या होत नाही तवर त्या उसाला सोडीतच नाहीत पा. बिचारे कदरून टाळ्या ते तरी असं इतकं. ज्या घरातला पुरुष देव देश आणि धर्मासाठी कामी यावं असं वाटत असेल तर माझी विनंती, लेख समजून मला तुमच्या पदरात घ्या. मी कुणाला नावं ठेवलं आणि उपदेश करायचा अधिकार मला नाही. एक बहीण म्हणून, लेख म्हणून माझं वाक्य काळजात उतरून घ्या. उपदेश करायचा अधिकार आम्हाला नाही. घरातल्या करता धरता पुरुषाने समाजात मोकळं फिरावं असं वाटत असेल तुम्हाला तर घरची भांडणं घरात माणसं नसताना त्याच वेळी मिटून टाकी जा आणि काही गोष्टी कानामागं टाकी जा. घरात पुरुष आलं तर त्याचे कान भरीत जाऊ नका. तोच पुरुष घरातला देव देश आणि धर्मासाठी काहीतरी करू शकतो. ज्या घरातल्या सुना आणि सासवा समंजस आहेत अशी भिणारी माणसं आपण नष्ट होतो की काय? भिणारी माणसं आणि नष्ट होण्याला घाबरणारी माणसं. ज्यावेळी जगद्गुरु तुकोबाऱ्याकडे गेली आणि तुकोबाऱ्याने म्हटली, तुकोबाराय कर्म करतो पण कर्म लयाला जातं, कर्माचं फळ पदरात पडत नाही. तुकोबारायाने सांगितलं, दोष तुमचा नाही, तुम्ही कर्मच असं करताय जे वाया जाणार आहे. इथून पुढे जर वाया जाऊ नये असं वाटत असेल तर असं कर्म करा ज्याला नाश नसेल. अभंगाचं प्रथम
प्रथम चरणात तुकोबाराय सांगतात, पुढे नाही नाशजा ऐसे का हो, असे का हो, न करा काही का करत नाही, पुढे नाही नाशजा. हरी करा असा की ज्याला पुढे नाश नसेल. नाशिवंत गोष्टी करू नका. नाशिवंत गोष्टींची यादीच दिली तुकोबाराने. नाशिवंत अटी, प्रिया, पुत्र, धन, या बाबतीत 3च गोष्टीचं विश्लेषण करते मी. वेळ संपून गेली तशी माझी, 10ची मर्यादा होती. वाणीला माझ्या पूर्ण विराम देते. नाशिवंत अटी, प्रिया मजी बायको, पुत्र मजी काट्ट पोरग, बोला ना मग काहीतरी, मुलगा मुलगा, प्रिया बायको, पुत्र मुलगा, धन मजी इस्टेट पैसा, हे सगळं नाशिवंत आहे. याच्यासाठी काही करू नका तुकोबाराय म्हणतात. मग तुकोबाराय एकीकडे शास्त्र सांगते की धर्म करा, पुरुषार्थ करा, पुरुषार्थ करा. आणि पुरुषार्थ शास्त्राने 4 सांगितले. थांबायचंय का? हा मी कन्फ्यूज झाली मग थोडीशी, मला वाटलं तसं काही. पुरुषार्थ शास्त्राने 4 सांगितलेत. एक मी सांगते, पुढचे 3 तुम्ही सांगायचेत. धर्म, अर्थ, काम आणि असं चालीत म्हणता आलं पाहिजे माणसाला. इतरत्र नाही पण कीर्तनात चाल दाखविली पाहिजे माणसाने. विठाल धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष.